पुणे महापालिकेमध्ये 2017 साली शिवसेनेचे आणि मनसेचे एकूण ठीक आहे, सोडून आजारी आहेत. नाराज असल्याची चर्चा आहे. बाळा नांदगावकर हे आजारी आहेत आणि 2 दिवस मी त्यांच्याशी त्याही परिस्थितीत चर्चा करतो आहे. शिवसेना आणि मनसेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळा नांदगावकर दिवस रात्र काम करत होते. मला माहिती आहे, रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाहीत आणि आजही ते आजारी आहेत. राऊसाहेब, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं, आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांगा. हो, त्यांनी शिंदेने पण स्वतःच मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्ष नी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकानंतर कोणाची पोरं कोण पळवते. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा. मग वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागील 4 महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं ही केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या 2 भावांची युती झाली, मात्र आम्हाला काही 100% चर्चा झालेली आहे. मी स्वतः बोललेलो आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहेत. मी स्वतः रमेश चेनिथल यांच्याशी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो आहे. 4 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो. मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो आहे. कदाचित वर्षाताईला माहीत नसेल. पवार सीपीशी सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते. नाही, आणि याचवरून शरद 10 पवार जागा नाराज तुम्ही असल्याची जिथं चर्चा आहात आहे. ती त्यांना मागणी मान्य नाही. त्यांना साधारण 30 जागा पाहू आता. हव्या असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत. पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं आहे. काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा नये. जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे. अडवणूक असू नये. यावरून शरद पवार देखील नाराज असल्याचं मला वाटतं. ते म्हणतात नाही, एक मिनिट, ते म्हणतायत की आमचा काही पक्ष हा मुस्लिम पक्ष नाहीये. या जागा दिल्या जात आहेत जागा वाटपात, त्या मुस्लिम जागा ज्या आहेत बहुमत मुस्लिम बहुल तिथल्या जागा देत आहेत. विद्यमान नगरसेवक होते तिथे त्या जागा दिल्या जात नाही असं त्यांचं. खास करून विक्रोळी, कुर्ला पाहू नये, त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाहीये. जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. एक जागा महत्वाची आहे आणि मुस्लिम